लीचा हा राजा सध्या मार्गस्थ होतोय विसर्जनासाठी। महाराष्ट्राच्या महाउत्सवाची आज सांगता होतोय आणि 10 दिवसांच्या बाप्पाला आज निरोप देण्यात येतोय। सध्या गणेश गल्लीमधली ही दृश्य आपण पाहतोय। दोन दृश्य आहेत। दुसरीकडे लालबागच्या राजाच्या आरतीची आता तयारी पूर्ण झालेली आहे। लालबागच्या राजाची आरती देखील अगदी थोड्याच वेळात सुरू होईल। आणि हे दुसरं दृश्य मुंबईच्या राजाची। मुंबईचा राजा हा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। खरं तर या संपूर्ण परिसरातून अनेक मोठे मोठे गणपती हे विसर्जनासाठी मार्गस्थ होतात आणि या संपूर्ण मार्गात किंवा या संपूर्ण सोहळ्यात कोणतेही विघ्न येऊ नये, कोणतीही अडचण येऊ नये, त्यासाठीच या सगळ्या मंडळांचा एकमेकांशी सुसंवाद देखील सुरू असतो। आणि त्यामुळे मुंबईमध्ये सगळ्यात आधी जो मान असतो तो गणेश गल्लीच्या राजाला। पहिले गणेश गल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतो आणि त्यानंतर एक एक सगळे गणपती हे विसर्जनासाठी मार्गस्थ होतात। अगदी काही मिनिटांपूर्वीच गणेश गल्लीच्या राजाची आरती पार पडलेली आहे। अतिशय भक्तिमय वातावरणात उत्साहात गणेश गल्लीच्या राजाची आरती पार पडली आणि आता गणेश गल्लीचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। गणेश मंडळांकडून या विसर्जन मिरवणुकीची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत अगदी साश्रुनयनांनी भक्तिमय वातावरणात आज सगळे गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। 10 दिवसांच्या बाप्पाला आज निरोप दिला जातोय। सध्या गणेश गल्लीचा हा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। जितकी धूम गणपती बाप्पाच्या आगमनाला असते त्यापेक्षा कितपत पटीनं खरं तर जास्त धूम किंवा जास्त उत्साह विसर्जनाच्या वेळी आपल्याला पाहायला मिळतो। गणेश विसर्जनासाठी खरं तर भाविक भक्त मुंबईमध्ये आवर्जून येत असतात आणि मुंबईतला सगळ्यात पहिला मानाचा गणपती तो म्हणजे गणेश गल्लीचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आता सुरू झालेली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत प्रत्येक गणेश भक्त आपल्या या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ते आलेला आहे। अगदी साश्रुनयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला प्रत्येक जण आज निरोप देणार आहे। या परिसरातून जेव्हा खरं तर बाप्पा मार्गस्थ होतो तेव्हा गणराया चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी ढोल ताशा पथक सज्ज असतात। अनेक भक्त खरं तर पुष्पवर्षाव देखील या गणेश मूर्तींवर करत असतात आणि भले मोठे हार सुद्धा बाप्पाच्या विसर्जनासाठी किंवा बाप्पासाठी इथे तयार ठेवण्यात आलेले आहेत। प्रत्येक जण खरं तर आपल्याला आपापल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपल्या कुवतीप्रमाणे आपल्या बाप्पाची पूजा अर्चा करतात आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी खरं तर इथे येत असतात। बाप्पाकडून भरपूर आशीर्वाद खरं तर प्रत्येक गणेश भक्त मागतच असतो। आपल्या मनातलं गाऱ्हाणं इथे मांडत असतो, बाप्पाच्या चरणी मांडत असतो आणि पुढच्या वर्षी तू लवकर ये असं खरं तर प्रॉमिसच या गणपती बाप्पाकडून प्रत्येक गणेश भक्त खरं तर दरवर्षी घेत असतो। आणि अगदी साश्रुनयनांनी आज या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतोय। या सगळ्या परिसरातून खरे तर अनेक गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होते आणि त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठेही या मिरवणुका कुठेही खोळंबू नये किंवा कोणतंही विघ्न येऊ नये त्यासाठी गणेश मंडळांमध्ये सुसंवाद देखील असतो। तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत साश्रुनयनांनी प्रत्येक जण आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेला आहे। हा गणेश गल्लीतला परिसर आपण पाहतोय। गणेश गल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। मुंबईचा मानाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय आणि त्यानंतर पुढचे सगळे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतील। ही प्रत्येक
दृश्य प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत दिवसभर पोहोचवतच राहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।